जय भीम. काल जो परभणीमध्ये पोलिसांनी एखाद्या आतंकवाद्यांना ट्रीटमेंट देते त्या प्रकारे जो धुमाकूळ घातला ना, प्रथम त्या पोलिसांचा जाहीर निषेध, त्या प्रशासनाचा जाहीर निषेध आणि त्या राज्य सरकारचा जाहीर निषेध. संविधान हे आमच्या एकट्याचं नाही, ते कुठल्या जातीचं नाही, ते कुठल्या धर्माचं नाही. संविधान हे देशाचं आहे. त्याचा अपमान केला तर रक्त खवळलं पाहिजे. पण तुम्ही शंड लोक, तुम्हाला काय त्या संविधानाचं महत्त्व कळणार आहे? अन्याय तुमचं काही बिघडलं, तुमचं काहीच हे झालं की त्यावेळेस तुम्हाला संविधान आठवतं. पण त्याला वाचवायचा ठेका फक्त बौद्धांनी घेतलाय. वाचवणार तर आम्ही, कारण आमच्या बापाने आम्हाला सांगून गेलाय, प्रथमतः मी भारतीय आणि अंतिमतःही मी भारतीयच. आमच्यावर अन्याय अत्याचार करणारे हे पोलीस मेन आहेत. प्रथमतः ज्यांनी अन्याय अत्याचार केलाय ते सर्वच्या सर्व निलंबित झाले पाहिजेत. त्यांना निलंबित केल्याशिवाय हा लढा थांबू द्यायचा नाही. माझं समाजातील सर्व तमाम वकिलांना एक आव्हान आहे. ह्यांनी जे आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केलेत ना, त्यांच्यासाठी तुम्ही पाठीशी उभे राहा. जे सरकारी यंत्रणा, जे पोलीस कर्मचारी ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं पाहिजे. आणि ह्यांनी जर निलंबित नाही केलं तर ह्यांचा लढा आपण कोर्टात लढायचा. पण पोलिसांना निलंबित केल्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. देशासाठी आवाज उठवला म्हणून आम्ही काही गद्दार झालो? ही छिनाल मीडिया असं बाबासाहेबांची विटंबना झाली, संविधानाची विटंबना झाली की त्याला मनोरुग्ण, माथेफुरू हे नाव देऊन मोकळे देत. ते काय तुमच्या आईचे नवरे आहेत का? त्या माथेफुरूला बरोबर बाबासाहेबच दिसते तर संविधानच दिसतं. लगेच त्याला माथेफिरूचं मनोरुग्णाचं लेबल लावून मोकळे. अरे तुमच्या आईचा घो तुमच्या, त्याला देशद्रोहाचं लेबल लावा. संविधानाचा अपमान करणं, संविधान जाळणं, संविधान फाडणं म्हणजे तो देशद्रोह झाला. आणि तुम्ही त्याला माथेफिरून मनोरुग्ण म्हणता? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ह्या संविधानामुळेच तुम्हाला लोकशाहीचा चौथा स्तंभ हे नाव भेटलेलं आहे. आणि त्या संविधानाचा अपमान झाला तर तुम्ही ते म्हणता समाज मनोरुग्ण, माथेफिरू. देशाचं वाटोळं करण्यात, लोकशाही वाचवण्यात नाही, पण देशाचं वाटोळं करण्यात जर सगळ्यात जास्त मोठा कोणाचा हात असेल तर ह्या छिनाल मीडियाचा असणार आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी आमचे पोरं तरुण आमच्या रस्त्यावर उतरले असतील. संविधान, देशाची अस्मिता, तिला वाचवण्यासाठी जर तरुण पोरं रस्त्यावर उतरले असतील, त्यांना कुत्र्यासारखं मारता तुम्ही. भीमा कोरेगावला अन्याय आमच्यावर झाला, गाड्या आमच्या जाळल्या, महिलांची डोके फुटली, त्यावेळेस बी कोम्बिंग ऑपरेशन आमचंच. माझा प्रश्न आहे समाजातील स्वतःला स्वयंघोषित नेत्या मानणाऱ्यांना, जा अजून त्यांच्या स्टेजवर आणि मागा त्यांच्यासाठी मत. तुम्ही आता म्हणता माझ्या समाजाला, माझा समाज. आता तुम्हाला आठवतो का माझा समाज? इलेक्शन आलं की त्यांच्या तिकडे स्टेजवर झक मारता. त्यांना मतदान करा म्हणून तुम्ही आवाहन करता. आणि आता तुम्हाला आठवतो कोणता मायचा लाल आला का तो त्यांच्यापैकी एकतरी या घटनेचा निषेध करायला? समाजाने अशा लोकांच्या गांडीवर लाथा मारल्या पाहिजेत. स्वार्थ बघणारे. तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला की यांना तर कारणच भेटतं की स्वतःची वाहवा करून घ्यायला. तळपायची आग मस्तकात जाते. जर गुन्हे मागे घेतले नाही, तिथल्या
तरुणांवरील गुन्हे जर मागे घेतले नाही तर ह्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. आम्ही संविधानाच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरलो होतो. संविधान ही देशाची अस्मिता आहे आणि तिच्या रक्षणासाठी उतरणे हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही हमेशा करू. आम्हाला गोळ्या जरी घातल्या ना तरी तो आम्ही गुन्हा करू. कोणी येऊ अगर नाही येऊ, पण देशासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आणि लोकशाहीसाठी आम्ही येणार. आणि हे दुसऱ्याच्या स्टेजवर जाऊन त्यांच्यासाठी मताची भीक मागतात ना, ह्यांनाही समाजाने धडा शिकवायचं काम करायचं आहे. खरे गुन्हेगार हे लोक आहेत. मताची विभागणी करणारे हे लोक आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला विकणारे हे लोक आहेत. पहिले ह्यांच्या गांडीवर लाथा मारा. दुसऱ्याकडे बोट करून फायदा नाही. आता कितीही म्हणले माझा समाज माझा समाज, पण इलेक्शनच्या टायमाला हे दुसऱ्याच्या स्टेजवरून जर त्यांना मतदान करा म्हणून बोलत असतील, सगळ्यात आपले दुश्मन लोक हे आहेत. समाजाला एवढंच सांगणं आहे, कळकळीची विनंती आहे, भावनिक जिथं व्हायचं तिथं व्हा. शेवटी तुमच्या आमच्यासाठी आंबेडकर हेच नाव धावून येणार आहे. पोरांच्या काल व्हिडिओ बघितले, कुत्र्याला जनावराला सुद्धा कोणी असं मारत नाही. काट्या तुटूच तर पोलिस मारत होते. तो काय आतंकवादी होता? फडणवीस साहेब, अजित पवार, तुम्ही जाऊन बसले दिल्लीला, इथं महाराष्ट्र पेटून. तुम्हाला तुमचे पद, तुमच्या खुर्च्या हे महत्वाचं आहे. तिकडं माणसं मेली तरी चालतील. समाजाला परत सांगतो, स्वतःला विकू नका आणि स्वतःला विकून घेणाऱ्या नेत्याच्या मागं पळू नका. नाहीतर तुमच्यावर हे हमेशाच आहे. तुमच्यावरच्या अन्याय अत्याचार कधीच थांबणार नाही. परत एकदा सांगतोय, वकील बांधवांना विनंती आहे, सगळ्यांनी त्या पोरांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहा. गुन्हे मागे घेतलेच पाहिजेत आणि त्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे. एवढीच दलित पॅंथर सेनेची मागणी. अन्यथा ह्याचा उद्रेक अजून मोठा असणार आहे. एवढंच सांगतो. जय भीम, जय संविधान.